नमस्कार शेतकरी बांधवांनो, MH9 मराठी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आला आहे. या एकाच महिन्यात तुमच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा होणार आहेत. हे पैसे नक्की कधी येणार आणि त्याचे अधिकृत पुरावे काय आहेत, हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत. माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच नवनवीन आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला विसरू नका. 2. मुख्य माहिती. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता जाहीर झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदीजी आसाममधील गुवाहाटी येथून हा हप्ता वितरित करतील. सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत. 13 मार्च हा दिवस PM किसान उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. आता दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी. अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता की ही योजना बंद झाली आहे, पण तसे मुळीच नाही. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST साठी स्वतंत्र बजेट हेड तयार करून निधी राखून ठेवला आहे. तुमचा थकीत 8वा हप्ता आणि आताचा 9वा हप्ता असे मिळून नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये याच मार्च महिन्यात तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. 13 मार्च नंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. शेती आणि मातीशी जोडलेल्या अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MH9 मराठी न्यूज. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब करा तुर्तास. इथेच थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.